नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रावण म्हणलं की बरेच जण उपवास करतात आणि उपवासाला तेच खाऊन अगदी कंटाळा येतो. तर त्यासाठीच आज आपण उपवासाला चालेल अशा फ्रूट कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत, जे करायला खूपच सोपं आहे. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. ह्याच दुधातलं इथे मी 2 पळी एवढं दूध बाजूला काढलेलं आहे. त्यात आपण इथे 2 टेबलस्पून एवढं कस्टर्ड पावडर घालणार आहोत. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यात गाठी राहायला नाही पाहिजेत. आता हे अगदी छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपल्या दुधाला छान उकळी देखील आलेली आहे. आता ह्यात आपण आपल्या चवीनुसार साखर घालणार आहोत. इथे मी अर्धी वाटी घालत आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जोपर्यंत ह्यातली जी साखर आहे ती छान विरघळत नाही. आता तुम्ही इथे बघू शकताय, जी साखर आहे ते पूर्णपणे विरघळलेली आहे आणि दुधाला छान उकळी देखील आलेली आहे. आता ह्यात आपण तयार कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून घेऊयात आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ह्याची गाठी होण्याची शक्यता आहे. आता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता, जे दूध आहे ते हलकंसं घट्टसर होईल. आता हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे रूम टेम्परेचरवर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथे आपण फळे बघून घेऊयात. तर इथे आपण द्राक्षी, केळ, चिकू, सफरचंद आणि डाळिंब घेतलेलं आहे. डाळिंब, द्राक्षे, चिकू आणि सफरचंद आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळे फळं मी इथे या प्रकारे कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आपण हे कट करून घेणार आहोत. आणि डाळिंब देखील आपण दाणे बाजूला करून घेतलेले आहेत. आता हे सगळं आपण हे दुधाचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपण ते घालणार आहोत. तर आता इथे आपलं जे दूध आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता ह्यात आपण चिकूचे तुकडे घालून घेऊयात. त्याचप्रकारे सफरचंद आपण जो कापून घेतला होता ते घालून घेऊयात. केळी घातलेलं आहे इथे मी, आणि द्राक्षी आहेत, आणि त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे. सो तुम्हाला जो फळ जास्त आवडेल तुम्ही तो जास्ती वापरू शकता. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि आपल्याला हे 6 तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्याला हे अगदी थंडगार असं सर्व करायचं आहे आणि हे अगदी खाण्यासाठी तयार आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.